निशाणी मशाल, आपली निशाणी मशाल, लोकशाहीची निशाणी मशाल. विचारे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विचारे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अमर रहे, अमर रहे, साहब अमर रहे, अमर रहे, अमर रहे, साहब अमर रहे. हिंदू हृदय सम्राट निशाणी मशाल, लोकशाहीची निशाणी मशाल, आघाडीची निशाणी मशाल. नंबरचं बटन आहे, लक्षात ठेवा. नक्की ना? बाळासाहेब ठाकरे मशाल 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 लक्षात ठेवा. विजय करायचं. आपली निशाणी मशाल, लोकशाहीची निशाणी मशाल. मी उपजिल्हा प्रमुख आहे. अरे गिराव मध्ये यार. वचननामा द्या, वचननामा. राजा विचारे साहब आगे बढ़ो, राजा विचारे साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. मशाल, मशालीला. आपकी नंबरचं बटन दाबायचं. नंबरचं बटन दाबा. मशाल, मशाल, मशाल. हम तुम्हारे साथ हैं. आपली निशाणी मशाल, आपली निशाणी मशाल. राजा साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. हा? दोन नंबरचं बटन दोन दाबायचं. नंबरचं बटन दाबायचं ना. बाळासाहेब ठाकरेंची निशाणी मशाल. विचार साहेबांना मतदान करा. निशाणी आहे मशाल. स्टिकर लावा इथे. काकी तुमचं नाव काय आहे? माझं नाव वंदना शिंदे, आणि तुमची वय किती आहे? 78 आहे. तुम्ही या वयात तुम्ही प्रचार करता महाविकास आघाडीच्या मसालचं काय वाटतं तुम्हाला? याचं कारण की मी मागे गेले माझ्या लहानपणीचा तो काळ आणि आत्ताचा खूप वाईट वाटतं हे सगळं जे काय चाललंय ते. म्हणजे गेली 10 वर्ष या व्यक्तीला आपण संधी देऊन पण काहीच केलं नाही, एकही शब्द खरा बोलत नाही. सगळे बातम्या वगैरे ऐकल्या की चॅनलवर पाहिलं की, आणि सातत्याने खोटं बोलणारा मला वाटतं भारताला, ज्या भारताला इतकी मोठी परंपरा आहे पंतप्रधानांची, अगदी जवाहरलालजी नेहरूंपासून पुढे, त्या भारतातल्या हे पद इतकं या माणसाने खाली नेलं आहे की ते खरं कधी बोलतच नाही. स्वतःच्या शिक्षणावरती पण त्यांनी कुठली जी पदवी घेतली आणि पदवीचा विषय आहे एंटायर कॉमर्स, पॉलिटिकल सायन्स, ही पदवी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये नाही आहे. तर हे काय होतं ते चांगलं नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याला, कारण मी वेगळं एक काम करते महाराष्ट्र अंधश्रद्धा नियंत्रण समितीचं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसोबत, आणि मी जबरदस्त भारताला महाराष्ट्राला असलेली परंपरा आहे पुरोगामी विचारांची आणि हिंदुत्वाची, एकतेची, फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मांडणारी मी कार्यकर्ती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जायला पाहिजे सगळ्यांनी. रथ एकत्र गेला तर तो पुढे जाईल, सगळ्यांनी मिळून एक. कारण हे वेगळं संघटन मला वाटतं मला समजायला लागल्या आयुष्यातून सगळे पक्ष एकत्र होतात, ती चांगली बाब आहे. आणि आपल्याला खूप मोठी आशा आहे, म्हणून वाटतं आपल्याला जेवढं होईल तेवढं करावं. आणि तरुणाई याच्यात जास्त चांगले आहेत, कौतुक आहे त्याचं मला. इथे वागले स्टेटचा असा परिसर जिथे वर खाली ते डोंगर, आणि ते या असा परिसरात तुम्ही गल्लोगल्ली फिरून तुम्ही राजन विचारेचा प्रचार करताय, कसं करताय? याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे, मला आतून वाटतं हे बदलायला पाहिजे मनापासून. त्यामुळे शक्य असेल तर आपण सगळ्यांनी करायलाच पाहिजे. राजन विचारे हे महाराष्ट्रातले आणि ठाण्यातले खास करून आम्हाला कौतुक आहे की एक खासदार असा आहे तो त्या खोक्याच्या मागे गेले नाहीत. म्हणजे त्यांची एकनिष्ठता एवढी चांगली आहे. त्यामुळे यांना मदत करायला पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे. आणि मग आपली उज्ज्वल जी परंपरा आहे आपल्या देशाची ती पुढे चालू राहील असं मला वाटतं. माझ्यासारखे अनेक लोक असतील विविध ठिकाणी. इथे मी एकटे आणि मी आनंदाने हे करते, आनंद एन्जॉय करते मी खऱ्या अर्थाने. इथे ठाण्यामध्ये महायुतीचे पण उमेदवार आहे नरेश म्हस्के. कशी लढत होणार राजन विचारे आणि नरेश म्हस्केंची? राजकारणातला काय हे नाही आहे त्या, परंतु तुम्ही समजून घ्या आता जे काय चाललंय, तुम्ही फिरताय सगळीकडे तर काय आहे, माहोल काय आहे त्याच्यानं कळेल. आणि आता काय 20 जून जवळ आलेलं आहे, 20 मे. त्यामुळे सगळ्यांना मला पण विनंती करेन या परिसरातल्या सगळ्यांनी की टाळू नका मतदान. माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि मी पुण्याचं काम करणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी उठून 7 वाजल्यापासून वोटिंग करून या. आणि आपल्या विचारे साहेबांचं 2 नंबरला नाव आहे, त्यांची निशाणी आहे मशाल. ही मशाल आतापर्यंत जे प्रज्वलित ठेवायला पाहिजे आपण ते ठेवूया. याच्यामध्ये एका कवीच्या खूप 2 ओळी मला आठवतात. उषक काल होता होता काळ रात झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटव्या मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटव्या मशाली. राजन विचारे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजन विचारे साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. तुमच्या
तुमच्या मताने तुमच्याप्रमाणे इथे राजन विचारायला किती मतांची लीड भेटू शकते? नाही, मला तर खात्री आहे निवडून येतील आणि मताधिकारी आणि त्यांची तिसरी लाखाची 5 लाखाची lead. आणि त्यांचं 3ऱ्या वर्ष आहे. म्हणजे तुम्हाला इजा बिजा तिचा म्हण माहिती आहे ना, त्यामुळे येणार आहे सगळे कार्यकर्ते ते स्थानिक तरी लोक तरुण आहेत तिथे आमच्या विचारत आहेत प्रतीक राणे. फक्त मी 3-4 दिवस पहिले आम्ही इकडे हे पण घेतल्या, सभा घेतल्या शिवाजीनगरला वगैरे, अशा कॉर्नर मीटिंग्स. इतका जोश आहे मुलांमध्ये, तेव्हा त्यांचा जोश बघून मलाही जोश येतो काम करायचं जावं. तरी चालेल, हे काय आहे माझं कर्तव्य आहे, वेगळं काय मी केले असं मला वाटत नाही. प्रत्येक ठाणेकरांचं, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे की उत्माद जो आलाय तो आपण उलथून टाकायला पाहिजे आणि खरं बाहेर यायला पाहिजे. त्यामुळे राजन विचारे सरांना आम्ही सगळ्यांनी बहुमताने निवडून द्यायलाच पाहिजे. विचारे साहेब, ए विचारे साहेब, हम तुम्हाला मशाल मशाल आपली निशाणी विचारे साहेबांची निशाणी. 2 नंबरचं बटन शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार निशाणी मशाल. अपनी निशानी। और मैडम क्या कहेंगी, आज जिस तरह से महाविकास आघाड़ी के प्रचार को लोगों ने अच्छी तरह प्रतिसाद दिया, क्या कहना चाहेंगे? हमारी महाविकास आघाड़ी जी राजन विचारे साहब अच्छे मतों से जीत रहे हैं। उन्होंने काम अच्छा किया है, उन्होंने अच्छा, वो एकदम निष्ठावान और वफादार इंसान है। लोग उनका साथ दे रहे हैं और चुन के आ रहे हैं, एक इकट्ठा जीत गया, एक तरफा जीत के आ रहा है। और सर, महाविकास आघाड़ी का जिस तरह से प्रचार जोरों में चल रहा है, वागले स्टेट में लोगों का जिस तरह से यहाँ पर समर्थन मिल रहा है, क्या कहना चाहेंगे? देखिए, जहाँ तक मैं सोच रहा हूँ, लोगों को पता चल गया है कि ये जो लड़ाई है ये विचारों की लड़ाई है। एक तरफ मोदी जी है और एक तरफ जनता लड़ रही है। जनता को समझ गया है कि ये चुनाव किसी राजन विचारों को जिताने के लिए नहीं है, एक विचारों की लड़ाई है और ये लड़ाई संविधान को बचाने के लिए है। वो संविधान जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने सभी जनताओं को दिया था, वो संविधान खतरे में है। ये लोग कहते हैं कि हिंदू खतरे में है, मैं कहता हूँ देश में अगर आज कुछ खतरे में है तो वो संविधान। सरकार चलाने के लिए किसी भी सरकार को 272 आदमी चाहिए और मोदी जी कहते हैं मुझे 400 पार चाहिए। तो मेरा सवाल है, तुझे क्यों चाहिए भाई? आपको ये 400 पार क्यों चाहिए? क्योंकि संविधान बदली करने के लिए 2/3 बहुमत चाहिए। 2014 में उनके पास 275 थे, 2019 में 303 थे, फिर भी उनकी सरकार चल रही थी। लेकिन वो ज़बरदस्ती कर रहे हैं, उनको 400 चाहिए, क्योंकि जो संविधान जो आम जनता को बोलने का अधिकार देता है, काम करने का अधिकार देता है, अपने धर्म और जात के हिसाब से रहने का जो अधिकार देता है, उस अधिकार को ख़त्म करना चाहते हैं। और ये जनता लड़ाई लड़ रही है। ये कोई कांग्रेस, कोई शिवसेना लड़ाई नहीं लड़ रही है। ये लड़ाई मोदी के खिलाफ है, ये विचारों की लड़ाई है। और राजन विचारे जी एक निष्ठावंत व्यक्ति जिस विचार के लिए खड़े हैं, उस विचार के लिए लोग लड़ रहे हैं। और इसीलिए कल आपने देखा होगा कि जो मोदी जी पिछले 10 साल में उन्होंने अडानी अंबानी के खिलाफ कभी कुछ नहीं कहा, वो कल भी ये कहने लगे कि उसी अडानी अंबानी के पास काला धन है। अगर अडानी अंबानी के पास काला धन है तो मोदी जी ये बताइए कि 2016 में आपने नोटबंदी की थी, उससे तो काला धन खत्म हो गया। अगर काला धन अभी भी अडानी अंबानी के पास है तो आप ये स्वीकार कीजिए कि 2016 में जो आपने नोटबंदी की थी वो नोटबंदी ठीक नहीं थी और अभी भी अडानी अंबानी के पास काला धन है। और अगर आपको ये पता चल गया है कि अडानी अंबानी के पास काला धन है तो आज तक कोई भी ईडी, सीबीआई और आईटी उनके पास क्यों नहीं गई? इसीलिए वो बौखलाहट है। और मोदी जी को भी पता चल गया है कि अब झोला उठा के चलने का टाइम आ गया है। और अब की बार, जैसे उद्धव बाला ठाकरे ने कहा कि अब की बार 400 नहीं, अब की बार तड़ीपा। और सर, क्या कहेंगे जिस तरह से यहाँ पर महाविकास आघाड़ी के उम्मीदवार राजन विचारे के लिए आप लोग जोर शोर से मेहनत कर रहे हैं, क्या कहेंगे? आज हम महाविकास आघाड़ी के सभी पदाधिकारी जय भवानी नगर में हमने प्रचार रैली किया, गल्लो गली गए, वहाँ पे सभी लोगों का अच्छा प्रसाद मिल रहा है। लोगों में उत्साह है कि हमें वापस हमारे लोकप्रिय उम्मीदवार राजन विचारे साहब को भारी मतों से जिताएंगे। और उन लोगों में उत्साह भी है कि निष्ठावान शिव सैनिक यहाँ पे राजन विचारे साहब ने, उन्होंने
उद्धव बाला साहब ठाकरे के निष्ठा पे उन्होंने एकदम अपनी निष्ठा दिखाई है कि हम 10 साल से आपके साथ में हैं और आज भी रहेंगे और आगे भी रहेंगे। और यहाँ पे वागले स्टेट में ये पूरे थाने में उनका अच्छा प्रचार हो रहा है और हम भारी मतों से पिछली बार हम 2019 में 3.5 लाख से जीते, तो इस बार भी हम 4 लाख के ऊपर यहाँ से लीड लेकर के और भारी मतों से जीतेंगे। सबको चुन के लाना है, अपना निशानी है मशाल, 2 नंबर का बटन दबाना है। राजन विचारे साहब को मतदान करना है, अपनी निशानी है मशाल, 2 नंबर का बटन दबाना है।